लॉकडाऊनच्या काळामध्ये त्या काळामध्ये सगळेजण घरात एकटे होते, सो मेंटली बऱ्याच लोकांवरती प्रेशर आलं होतं. तसं तुझ्या बाबतीत काही झालं का की तुला थोडासा त्रास झाला आणि त्याला तू कसं टॅकल केलं का झालंच नाही आणि ते न होण्यासाठी तू काय केलंस? मी खूप चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या माणसांबरोबर होतो. जेव्हा पहिला लॉकडाऊन झाला तेव्हा मी अतुल कुलकर्णी आणि गीतांजली कुलकर्णी यांच्याबरोबर त्यांच्या फार्म हाऊसवर होतो. अतुलमुळे सवय लागली, शिस्त लागली. रोज सकाळी उठून घरी व्यायाम करायची, नाहीतर मला ती इतकी नव्हती खरं. बरोबर. तर ती अतुलमुळे मला लागली, कारण तो रोज सकाळी यायचा, मी झोपलेलो असायचो आणि मला माझी एकच इमेज आहे माझ्या डोळ्यासमोर की उठलो की तो असा समोर असा असायचा. तो उठवायला यायचा मला आणि मी आलो आलो. सकाळी 6 वाजता तो मला रोज उठवायचा. मेंटली मला वाटतं की अशा लोकांबरोबर असणं जे खूपच ती माणसंच इतकी पॉझिटिव्ह आहेत आणि त्याच्यामुळे तिथेही आम्ही काहीतरी असं छान क्रिएटिव्हच गोष्टी चालू होत्या. तिथल्या लहान मुलांबरोबर गीतांजली काही ना काहीतरी वर्कशॉप करायची, त्यांना घेऊन गोष्टी सांगा, हे करा ते करा. त्याच्यामुळे आम्ही असे बिझीच असायचो. त्यामुळे आपल्या बरोबरच्या माणसांमुळे असं खूप त्याचं काही मेंटली खूप स्टेबल होतं.